खात एक हे मेड फॉर इच अदर, अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. लिटरली असलं भारी डेकोरेशनचा विषय करायलात ना. टेक इट. सिंगल माळ ठेव खाली सोप्याने. काय आलं? तोडले नाही ते, सुट्टे झाले बाळ. सो दीज आर कोवर्कर्स. ते डेकोरेशन चाललंय आमचं, बट डेकोरेशन मध्ये पण अजून थोडंसं कन्फ्युजन व्हायला लागलं. इकडे लावू काय ते तिकडे लावू. अँड यू नो दॅट इज अ स्मॉल मेहमान. हा चल. मामाच्या बहिणी पण आलेल्या आहेत. आमच्या घरातल्यांची पण वाट बघायला लागले. आय एम मिसिंग देम व्हेरी. लवकर येतो बोललेले, खरं अजून त्यांचा काहीही पत्ता नाही आहे. अँड आय एम वेटिंग फॉर देम. हाय. आणि ह्या पोरी काहीतरी चहा वगैरे करत आहेत, जो बहुतेक प्यायचा आहे आता. चहा करायलास काय? आणि त्या हळदीची मस्तपैकी तयारी पण चालू आहे. छान छान. अगं भैया माहिती ते आत्या ते सगळं राहू दे. पिक्चर कसा होता? चला, तुमच्या दोघांना ऍक्टिव्ह राहायचं आहे पूर्ण रात्रभर. एवढी जणच आहेत आज. येणार नाही. बाबा तर गेल्यात दिल्लीला, त्यामुळे बाबाचं कॅन्सल झालं. बाबा आणि आई पण येणार नाही मग, त्यामुळं. आणि आम्हीच्या घरी आज्जा चालेल. गाईस, ही आमची ब्राईड आहे. लाजा लागलेस का ग? वैशाली लाजा लागलेस? रान म्हणलं. अगं राणी म्हणणार होते, पण तोपर्यंत वैशाली म्हणूया म्हणलं. वैशाली छान दिसायला लागल्यास ग. अजून बघा आता कशी करते. मेकअप आर्टिस्ट. क्रेडिट गोज टू मेकअप आर्टिस्ट. हाय गाईस. चहा पी हा वैशाली. आवरून झाल्यावर तुला एक येते व्हिडिओ कॉल. माताजीला पण घे काय कर. होय, हे बघा, हे वैशू त्यांची माताजी. कोण दरवाजा उघडलं? किती गोड दिसती ग माझं पिल्लू. चला, आत्याचं रिॲक्शन बघूया गाईज. वाव, पोरगी त्यांची नजर काढायला लागले. नवीन नवरीचं. आत्या डोळ्यात गाणं तुझ्या. हो नवर देवाची बहीण आली. अगं बाई, अजून एक बहीण. ए, तिला आजच ठेवा. थांबा. आणि एक बहीण नको, आणि एक बहीण नको काय? नवरदेवाला डायरेक्ट तिथे बसवायचोय. नवरा पण किती हँडसम आहे आमच्या नवरीबाईचा. त्याला टोपी द्या की.
सोनदादा चला ना एकदम पाहिजे पोरांचा कार्यक्रम व्हिडिओ हळदीच्या वेळी नव्हते ते. सो गाईज रिफ्रेश झालो आहे मस्तपैकी. अरे मोबाईलमध्ये का दिसेना व्यवस्थित, कॅमेरा करायला लागला. गाईज मी मस्तपैकी आवडलं आहे. हर्ष, पप्पा, काकू आणि सोनदादा घरी गेलेत. परत हर्षचा उद्या कॉलेज आहे, सोनदादाचा जॉब आहे, पप्पांना सुट्टी आहे आणि काकू थोडी आजारी आहेत, हो गेलेत. इवन ईश्वरी त्यांच्यातले आलते, म्हणजे मामाकडच्यांचे, जसं की त्यांची आत्या म्हणजे मामाची बहीण वगैरे दोन्ही बहिणी आलते आणि बहिणी पण आलते त्यांच्याकडचे. सो ते जेवण वगैरे गेले आणि आत्ता आम्ही मेहंदी सेरेमनी चालू केलो आहे आणि इंद्रदादांनी काही फोटोज काढल्यात एंगेजमेंट वगैरे आत्या बाबाची. सो लेट्स गो. हे बघा मी यायच्या आधीच चालू आहे इथं. सो लेट मी शो यू. आत्या हाय, कसं वाटलं तुम्हाला आजचा दिवस? खूप छान. माझं मन अनएक्सपेक्टेड. मला हे सगळं मिळालं की नाही, मला हेच पाहिजे आणि मला हे मिळालं. थँक्यू. आणि गाईज आत्या बघा किती छान दिसायला आज सगळ्यांपेक्षा. होय मामा, तुम्हाला कसा वाटला आजचा दिवस? सो हे मामाकडच्यांचे आहेत, जसं की हे बघा हे माझे आत्या मामा 25 वर्ष मागे असे दिसत होते, किती क्यूट दिसत होते. आणि हे आजी, ही बामणुईची आजी आहे वाटतं. हे आजी आणि ईश्वरीचे आब्बा आणि हे माझी आजी आणि माझी आजा म्हणजे आमचे खेता. सो ही ईश्वरीची, ही मोठी आत्या का छोटी आत्या नाही? हां ही छोटी आत्या आणि छोटे मामा आणि ही मोठी आत्या ईश्वरीची आणि हे मोठे मामा आणि सोनू दिदी. असू दे त्याच्या नादाला कुठं लागताय? लागायचं 25 वर्षानंतरची हे नववधू मॉडर्न याच्यात ड्रेस अजून काय करायला दोन सो गाईज आम्ही चाललो आहे माधवा रोडला, थोडंसं शॉपिंग करायचं आहे आत्यासाठी तेन. आणि बाकीचे सगळे गेले आहेत महालक्ष्मीला आणि तेवढ्यात आम्ही चान्स करताय. आणि दिसावी कॅमेरात छान दिसे ना, खरखऱ्यात छान दिसले. सो गाईज आता आम्ही चाललो आहे बाहेर. अँड हाय आणि ही शू. सो आमची सगळ्याच्या धावपळ चालल्या बिकॉज आम्ही लेट झालोय. होय. सो हे बघा आम्ही मॅच केलं, मी आत्या आणि हर्षनं मॅचिंग. सो गाईज आम्ही खूप घाईमध्ये आहे. सो सो गाईज आम्ही फायनली हॉलवर आलोय अँड दिस इज द हॉल. हे ब्लर दिसालंय. सो आत्ता सध्या एवढे जण झाल्यात
आणि आम्हाला छान वेलकम करायचं होतं, खरं टाईममुळं सगळं जरा वेळेवाकडं झालं. बट हे बघा. हाय, कसं वाटलं सरप्राईज? हाय सो गाईज सगळेजण आले. अरे हे तर मेन मेंबर्स आहेत. साईराज, इशू, हर्ष, हाय गाईज. आत्या मामा आणि आम्ही सगळे स्टार्टर एन्जॉय करूच तोपर्यंत आत्या मामानं क्वेश्चनर भेटलाय. जर आम्हाला CCTVचा फुटेज भेटला तर तुम्हाला दाखवूच. आणि मी इथे स्टार्टर एन्जॉय करायला. सो पहिला हे कोल्ड वेलकम ड्रिंक होतं जे मी आत्ता प्याले, कारण मी आणि ईश्वरी अँकरिंग कराले म्हणून. आणि इथं मामाचे पप्पा अब्बा हे स्पीच द्यायला त्यांच्या दोघांसाठी. अँड हे मंचुरियन आहे, कटलेट, सूप आणि हे ईश्वरी. मग तू आत्याच्या साईडला उभा, इंद्रा तर ह्या साईडला इथं. हातात गेलं तुझं. फटाकडा उडवा. आता आम्ही सध्या भिकाला गेली चालले, कारण मला कामाला. आम्ही रिटर्न चालले आहे. नवरीबाई सुंदर दिसतात माझे मामा आणि आत्या. आणि आत्याला चेंज करायला चालू आहे, ड्रेस चेंज करणार आहे. सो त्यानंतर भेटूया. बाय बाय. आता आपण ह्या दोघांचं केक कटिंग करायचं आहे. सागर में पानी है, मैं एक राजा तू एक रानी है. सातवी वाटी पिल्ल्याला तुमच्या काय बोलायला नको. पहिला बाबर. कसा वाटला तुला? जेवण कसं वाटलं? आमचा डान्स कसा वाटला तुला? एवढा खास नाही पण ठीक आहे. काकू तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम? आमचा डान्स सप्पई. ज्यांना गुलाबजामुन आवडतंय त्यांनी बघा, हे तुमच्या आवडत्या डिश सोबत सत्यानाश व्हायला लागलाय. तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही इतकी मी खुश आहे. कालपासून म्हणजे पिक्चर मधनं जाऊन आल्यापासून दारात जी रांगोळी बघितले तेव्हापासून
म्हणजे असं वाटलं नव्हतं की सगळे असतील यात इन्क्लूड. निदान इंद्र ईशा काहीतरी करायला लागले. रांगोळीच्या इथं बघितल्यावर मी खूप खुश झाले. हे ना म्हणलं उघडा, पटकन उघडा दरवाजा, मुलं वाट बघत असतील आतमध्ये म्हणून. आणि दरवाजा उघडल्यावर जी माझी सगळी पिल्ली दिसली, वा 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 वा. मी शपथ म्हणजे सांगते की 5 मिनिटं मी असं ब्लँक झालेले. मी कुणाला भेटले, काय केले, मी पप्पी देत होते सगळ्यांना ओळीनं, एवढंच आठवतंय मला. खरंच सांगते मी इतकी खुश झालेले. त्यात पहिला सृष्टी होती समोर कॅमेरा घेऊनच. नंतर म्हणजे मी कुणाला पप्पी दिले ते तेवढं आठवते मला. तेवढं सांगते मी. मग हर्षदा होती, मग मिंटी होती, पूजा होती, शिवम होता. त्याला पप्पी मिळाला नाही, त्याला आणि मला. इंद्रेशाला मी दिलीच नाही. म्हणजे शिवमला पण मिळाला नाही. नाही खरोखर मला इतका आनंद झाला ना, इतका आनंद झाला, बस बाकी मला काहीच नको असं झालं. आणि ह्या पोरीने काय डेकोरेशन केलेलं, वा 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 वा. घरात हळदी वगैरे काय मस्त. मी खरंच कल्पना करू शकत नाही. ह्या सगळ्याची हौस मात्र मला खरंच होती, पण मी अपेक्षा केली नव्हती की असं करावं वगैरे म्हणून. मला अतिशय छान वाटलं. हळदी खूप छान केले, खूप छान, म्हणजे मस्त. हर्षदाचा खूप मोठा वाटा आहे. पिंटीनं किचन सांभाळलं, हर्षदाने मला सांभाळली. आमचे कॅमेरामन मोठे ब्लॉगवाले, आणि मॅनेज करायला, सगळ्यावर मॅनेज करायला माझी पूजा दीदी. पूजा रांगोळी काढलेली सुंदर. खरंच रांगोळी तब्येत ठीक नसताना सुद्धा बिचारी येऊन रांगोळी छान काढलेली. आणि पडद्यामागचे अद्वैत, केदार, हर्ष, सोना, शिवम, साईराज हे पण सगळे होते. मला अतिशय आनंद झाला. पण हे सगळं मोठ्यांच्या सहकार्यामुळे झालं असणार आहे, त्यात काय वाद नाही. त्यामुळं मला असं खूप खूप छान, म्हणजे छानच वाटलं. आणि खरं सांगू, मला अजून डिटेल माहिती नाही ह्यात कोण कोण इन्क्लूड आहे. आणि आमची जावई, मुलगी, सगळे माझ्या नातू छान छान गोड गोड सगळे सगळे छान म्हणजे इन्क्लूड आहे. मला आता घरी गेल्यावर म्हणजे उद्या कळणार की ह्याच्या पाठीमाग काय काय घडले, केव्हापासून चालू आहे, काहीच कल्पना नव्हती. ती आता मला कळेल. आणि मावशी, काका, मम्मी, पप्पा, दीदी, ताई, तुमच्या सगळ्या भाऊ, दादा, बहिणी, गीता, बाळ, सगळ्यांचे खूप खूप पिंटू, आशिष, खूप खूप आभार. खरंच मी खरंच सांगते, मी इतकी कंट्रोलिंग नाही. मला असंच राहायचंय आनंदी शेवटपर्यंत ह्यांच्या साथीनं. त्यामुळं सगळ्यांचं खरंच मनापासून आणि खरं सांगू, मला इथं टेन्शन पण नाही आलं की त्याला जाऊन अटेंड करायला पाहिजे, ह्याला जाऊन अटेंड करायला, त्याला विचारायला पाहिजे. त्याला सगळी आपली आहेत. मी कुणाला नाही जाऊन विचारलं तरी समजून घेणारी सगळी माझी हक्काची माणसं आहे तिथं. त्यामुळं मी कल्पनाच करू शकते. मला असं वाटतं हे स्वप्न नको, खरंच माझ्या आयुष्यात हे घडलेलं असावं. आणि सृष्टीमुळे हा ब्लॉग होणार आहे, त्यामुळे कायम ब्लॉग होणार आहे, तर कायम हे स्मरणात राहणार आहे. पुढची पिढी, माझ्या सुना, बाकीच्या पूजा सोडली तर अजून भरपूर सुना येणार आहे, सुना, जावई, जयदीप सोडले तर अजून जावई येणार आहे. सगळेजण आमचा 25वा बघणार हे. आणि सगळ्यांचे छान 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 50वा वेळेला तर हे हॉल भरलेला असणार आहे. इथंच करूया आपण, म्हणजे 25व्या वेळा असं केलं तर. आणि सगळे जर पाहिजे तेव्हा मला आम्हाला आशीर्वाद द्यायला. एवढं बोलून मी थांबते. खूप छान, म्हणजे छानच वाटलं. आणि खरं सांगू, मला अजून डिटेल माहिती नाही ह्यात कोण कोण इन्क्लूड आहे. आणि आमची जावई, मुलगी, सगळे माझ्या नातू छान छान तुझं नाव काय? तुझं नाव काय? उद्या कळणार की ह्याच्या पाठीमागं काय काय घडले, केव्हापासून चालू आहे, काहीच कल्पना नव्हती. ती आता मला कळेल. आणि मावशी, काका, मम्मी, निशिगंधाचं फुल देतातच वाकडं. विवेकरावांचं नाव घेते, लक्ष द्या इकडं. भारी होऊन जाते. लग्नातच घेतलेलं नाव पुन्हा घेतो म्हणजे जरा रिमाइंड होईल. बरोबर आहे. आणायला वाज भीतोय का? भीतोय